तुम्ही द्यावी पांडुरंगा. देवाला ध्यान नाही महाराज, देवाला ध्यान नाही. तुकोबारायांची पत्रिकाचे अभंग आहेत. तुकोबाराय ज्या वेळेस पंढरपूरला येऊ शकले नाही, तुकोबारायला विरह झाला. विरह झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय देवाला फार बोललेले, देवा तुला लय मोठी पोरं झाली का काय, आणि म्हणून आम्हाला विसरला की काय. देव विसरला म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची भाषा त्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडते. भगवान परमात्मा असणार त्या ठिकाणी विसरला की काय, असं जगद्गुरु तुकोबाराय असणार म्हणतात. आणि देव असणार विसरूनही एखाद वेळेस असं पाहिलं तर विसरत नाही. पण संतांची असणारी भाषा आहे, संत म्हणतात म्हणून असणारा आपण म्हणाव देव आपल्याला विसरला. आणि विसरलेला असल्यामुळे त्या देवाला आठवण करून द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. त्याचं कारण असं आहे, संताकडे जाण्याची गोष्ट काय आहे, संताकडे जाण्याची गरज काय आहे. आपणच देवाकडे मंदिरात जायचं, मंदिरात जाऊन देवाला म्हणायचं, देवा माझी आठवण आहे का नाही तुला, जर आठवण कर, माझ्यावर लक्ष राहू दे. एरी आपण म्हणतो की नाही, देवा आमच्यावर लक्ष असू दे, आमचं चांगलं करा, आमचं कल्याण करा, देवाला आपण असं म्हणतो. मग देवाला आठवण करून द्या म्हणण्याविषयी संतांची मध्यस्थी काय गरजेची. आम्ही पंढरपूरला आहोत, 7-8 दिवस राहिलो, रोज जाऊ दर्शनाला, रोज जाऊन देवाच्या पायावर डोकं आदळू, देवाला अस्तर चरण धरून म्हणून, देवा तुझी आठवण आम्हाला कायम राहू दे. गरज काय आहे संतांना म्हणण्याची? त्याचं कारण आहे, तुम्ही आम्ही सांगितल्यावर देव आपलं ऐकत नाही. का ऐकत नाही? जगद्गुरु तुकोबारायचं एक सुंदर प्रमाणे तुकोबारा म्हणतात, आपलं ऐकलं का नाही ऐकलं का, देवाचं काय चाललं. राहिले कारण तया वाचून काय ते, राहिले कारण तया वाचून काय ते, राहिले कारण तया वाचून ते काय, राहिले कारण तया वाचून काय. दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, ऐके घालोन या मन, ऐके घालोन या मन. राहिले कारण तया वाचून काय ते, राहिले कारण तया वाचून काय ते, राहिले कारण दया वाचून काय, राहिले कारण दया वाचून काय. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन, राहिले कारण तया वाचून. कोण ऐकतं बरं दुर्बळ? तुमचं आमचं कोण ऐकतं? मोठ्या माणसाचा वशिला असला, एक फोन लावला काम होतंय. आपण रोज असणार दारात जाऊ दारात जाऊ बेजार. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन. बरं का ऐकत नाही? राहिले कारण तया वाचून काय. देवाचं काय आडायलंय का? आपलं ना ऐकल्यानं देवाचं एखादं काम बंद पडायलंय काय? म्हणून भगवान परमात्मा नेटानं आपलं ऐकेल? तसं काहीच नाहीये महाराज. देव असणार त्या ठिकाणी ऐकत नाही. मग आता कसं करावं, काय करावं? मग संतांना मध्यस्थी केली. बा संत जन हो, देवाला असणार तुम्ही सांगा. मग प्रश्न असा आहे, संतांना म्हणतात तुम्ही देवाला आठवण करून द्या, पण संत देवाला आठवण करून देतील का? आपलं म्हणणं संत देवाजवळ जाऊन सांगतील का? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, का सांगणार नाहीत आम्ही? अहो आम्ही त्याच्याकरताच आलेलो आहेत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा तो सुख रूप, मार्ग हा तो सुख रूप. विटेवरी जाचे पाहुले पाहुले समान, विटेवरी जाते पाहुले समान. मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा तो सुख रूप. विटेवरी जाचे पाहुले समान, विटेवरी जाचे पाहुले समान. तुकोबारा असणार संतांना, संत देवाला सांगतील का नाही? देवाला असणार आठवण करून देतील का नाही? तर देणार, कारण की ते त्याच्याकरता आले. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. किंवा अजून एक प्रमाणे, दोही ठाई चुका नाही पडो देत तुका. दोही ठाई म्हणजे, एक म्हणजे देवाचा निरोप तुम्हाला आम्हाला सांगण्यात, आणि आपला निरोप देवाला सांगण्यात, या दोन्ही गोष्टी जगद्गुरु तुकोबारा चुकत नाहीयेत. विठाला 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 विठाला. आणि म्हणून संत आठवण करून देणार आहेत. म्हणून आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देवाला आठवण करून द्या, पांडुरंगाला आठवण करून द्या. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय होतो? तर साधा सोपा सरळ पांडुरंग शब्दाचा अर्थ आहे, पांडू म्हणजे पांढरा रंग, ज्याचा रंग पांढरा आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेस
गोकुळामध्ये गायी चारायचे. गायी चारत असताना घराकडे निघाल्याबरोबर त्या गायीची धूळ भगवंताच्या अंगावर बसायची असं वर्णन केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्म्याला पांडुरंग नावे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. बरं, आठवण करून देत असताना सांगत असताना किंवा माझे सांगा काकुळते, माझी दया येईल असं सांगा. बरं महाराज, आम्ही सांगतो पण कसं राहतं, ज्याच्या त्याच्या तोंडाने सांगितलेलं बरं राहतं. नेमकं काय सांगायचं? उगा आमच्याकडून एखादा शब्द जावा, आम्ही असणार एखादा शब्द कमी सांगावा, नाही तर आमच्याकडून एखादा शब्द आघाव जावा. मग त्याच्यापेक्षा काय करा, तुम्हीच सांगा ना काय सांगायचं तर सांगा ना. अनाथ अपराधी पतित आगला, 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 परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. नेमकं काय सांगायचं महाराज, तुमच्या तोंडाने सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आठवण तुम्ही आपला अनाथ अपराधी पतित आगळा. त्यांना म्हणावं तुकोबारा अनाथ आहेत, अपराधी आहेत, पतित आहेत असं सांगा जरा देवाला. आता याचं दोन्हीकडेही असणार त्या ठिकाणी अर्थ लागतो बरं का. संतांनाही बोलत असताना अर्थ लागतो, हे संत जन हो मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे, असंही असणार त्या ठिकाणी आहे. आणि देवाकडेही म्हणत असताना सांगा देवाला मी अनाथ आहे, अपराधी आहे, अनाथ पतित आहे. ज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज, पाया पे विठ्ठला ठेवी मज. अनाथ आचार कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला देवी मज, पाया पे विठ्ठला देवी मज. अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. हा अभंग आणि हा आजचा सेवेचा अभंग जवळजवळ सारखीचे. जायाचे शरीर जाई लक्षणात, का हो गोपीनाथ पावीचे नाथ, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुका म्हणे ऐसे करा निरवन, मग तो शीन, हा मग तो रक्षण करील माझे. विठाला 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 विठाला. म्हणून असणार संत जन हो सांगा अनाथ, मी अनाथ, माझा कोणी नाथ नाहीये, नाथ नाम कोणी असणार मालक माझा नाही, मी अनाथ आहे. अनाथच का म्हणले बरं जगद्गुरु तुकोबार आहे? त्याचं कारण आहे, जे अनाथ आहेत का देव त्याला लवकर जवळ करतो. अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ, जनार्दन अनाथाचा नाथ, जनार्दन अनाथाचा नाथ. हो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, जनार्दन जनार्दन. जगन्नाथ बापू जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. ज्याचं कोणी नाहीये भगवान परमात्मा त्याच आहे. आता आपण लय मोठे संबंध जोडलेले आहेत म्हणून देव आपल्याकडे येत नाही. आपले संबंध असणारे आपल्याला भरपूर संबंध आहेत, आमके आमके तुमके
पाहुणे आहेत, मामा आहे, मामी आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, चुलता आहे, भरपूर नाते गोते आपण दुसरेच जमा केलेले आहेत. आणि एवढे जमा केल्यामुळे देव आपल्याकडे येतच नाही. देव कोणाकडे येतो? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिना. ज्याला कोणाचंही दुसरं कोणतं नातं नाही, ज्याचा आणि पुन्हा कोणाचा असणारा संबंध नाही, केवळ तो म्हणतो देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, कुळ जाती वर्ण अवघेचे कारण येथ अर्जुना माझे पण सार्थक येत. ज्ञानोबा वर्णन करतात, माझा म्हणून घेतलं पाहिजे त्यांनी फक्त. एकदा का माझा असं त्यांनी जर म्हटलं, अगा कवने एके बोले माझे पण जरी आले तरी मी होणे आले हाता निरुते. ज्ञानोबा वर्णन करतात, कोणत्या का होईना निमित्तानं फक्त त्यांनी माझा म्हणावं. राजा परीक्षितींच्या संबंधात असं चरित्रात चिंतन आहे. राजा परीक्षितीला शापाची प्राप्ती झाल्यावर राजा परीक्षिती ज्या वेळेस तटावर बसले महाराज, तटावर बसल्याच्या नंतर आता कोण मला तारणार? कथम तरेयम भव सिंधुमेतम, कसं माझं असणार होणार चिंता करू लागले. शेवटी देवाला हात जोडले आणि देवाला राजा परीक्षिती म्हणतात, दुष्टतमोपे दया रहितोपे तवास्मी कृष्ण न चास्मी परस्य. देवा मी दुष्ट आहे, मी पापी आहे, दया रहित आहे, पण कसा जरी असलो तवास्मी, देवा मी तुझा आहे. आणि तुझा असल्यामुळं मी कसा जरी असलो तर तुझा असल्यामुळं माझं चांगलं करणं तानयाचे निकेते माऊलीशीच करणे. विठाला विठाला आणि म्हणून अनाथ अपराधी अनेक अपराध माझ्याकडून असणार त्या ठिकाणी घडलेले आहेत. जसं बोलू नये तसं बोललो, जसं वागू नये तसं बोललो, जसं अर्जुन जे आपल्या अपराधाची कबूल देतात की नाही, याच्या वहासार्थ मसत्कृतोसे विहार शय्यासन भोजनेशु. अनेक अपराध असणार केलेले आहेत आम्ही देवा, त्या अपराध असणार पोटामध्ये घाल. अनाथ अपराधे पतित, मी असणार पतित आहे. पतित म्हणजे स्वधर्मापासून स्वकर्मापासून जे आपल्या कर्मधर्म संयोगानं आपल्या वाट्याला आलेलं आहे ते न करता दुसरंच काहीतरी करीत बसणं, त्याला असणारं पतित असं म्हणावं. आणि म्हणून असणारं पतित आहे. आणि पतित तरी का? कारण की पतिताला तारणारा, पतिताला पावन करणारा भगवान परमात्मा आहे, म्हणून पतित म्हणून घेतलं. अनाथ अपराधे पतित आगळा, पण एक करा, परे पाया वेगळा करू नका. मी असा आहे ना, पण कसा जरी असलो तरी तुमचा आहे, मला पायापासून तुमच्या वेगळं करू नका. पण संत महात्मे म्हणायला लागले, आम्ही सांगितलेलं देव ऐकन का? देव मोठ्या मोठ्याचं ऐकत नाही, बऱ्याच जणांचं ऐकत नाही, नुसतं हो 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 म्हणतो आणि देव पुढे चलतो. नुसतं हो म्हणून देव पुढे चालायला लागलाय. देव आमच्यासारख्या संतांचं ऐकन का? तुम्हाला खात्री आहे का? गॅरंटी आहे का देव आमचं ऐकून? म्हणून तुकोबाराय म्हणले, आम्हाला 101% खात्री आहे. देव असणार तुम्ही एकदा हवाली केलं की देव आमची उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका मन तुम्ही निरविल्यावरी, तुका मन तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका मन तुम्ही निरविल्यावरी, तुका मन तुम्ही निरविल्यावरी. मग मग हरी उपेक्षिना, मग मग हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. मग मग हरी उपेक्षिना, मग मग हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी. विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी हरी. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षणा,
एकदा का तुम्ही असताना माझी निर्वण केली. निर्वण करणं, निरवणं म्हणजे काय? हातात हात देणं. सगळं असणार आता यांचं तुमच्यावरच आहे. सगळं तुम्हाला यांचं करावं लागणार. आणि देव करतो ना. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कामता कोरांन मागे. सगळं करावं लागतं ते ऋणवैनपणा देखोनी अंगी. मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. विठाला 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 विठाला. देव सगळं त्याचं करतो. फक्त एकदा तुम्ही असणार आमचा हातात हात द्या. एकदा ओळख घालून द्या, एकदा म्हणा, एकदा हवाली करून द्या. आणि तुम्ही एकदा सांगितल्यावर तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. देव माझी उपेक्षा करणार नाही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थांनी वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्मा उपेक्षा करणार नाही म्हणून तुम्ही सांगा. मग आता एक शंका म्हणून आपल्या संप्रदायाच्या आपल्या नियमाप्रमाणे व कोणाकोणाचं असणारी निर्वण केली आणि कोणाकोणाचा असणारा भगवान परमात्म्याने स्वीकार केला. तर थोडक्यात पाहायचं जर झालं तर हनुमंतराय रूपी संतांनी बिभीषण रूपी जीवाची असणारी त्या ठिकाणी निर्वण राम प्रभूच्या ठिकाणी केली आणि राम प्रभूनं बिभीषणजीचा असणारा काय केला? स्वीकार केला. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. सगळ्याला ज्या वेळेस रावणाचा भाऊ म्हणून चर्चा झाली, बिभीषणजी आले, रावणाचा भाऊ आहे, सैन्यात घ्यायचा का नाही घ्यायचा? सगळेजण म्हणायला लागले हा रावणाचा भाऊ आहे, याला घ्यायचं नाही. पण तिथं मत ऐकलं कोणाचं? सगळ्याचं मत झिडकारून लावलं आणि केवळ हनुमंतरायाचं ऐकलं. कारण की त्यांच्या शब्दाला तेवढी किंमत आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. किंवा अजून हनुमंतरायांनी तुम उपकार सुग्रीव ही किन्हा राम मिलाय राजपद दिन्हा. तुम्ही असणार काय केलं? याच हनुमंतराय रूपी संतांना सुग्रीव रूपी जीवाला राम प्रभूच्या पायावर घातलं. सुग्रीव रूपी जीवाचं कल्याण झालं. विठाला 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 विठाला. यांचं जसं कल्याण झालं तसं आपलंही होणार आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय असणार म्हणतात हे संत जन हो, काय करा, देवाला तेवढी आमची आठवण करून द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माधुकरा. श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मायबाप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेच कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळते. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर यथामती आता अवकाश असणार थोडंसं जसं आपल्याला चिंतन करता येईल. आदरणीय गुरुवर्य मंडळींच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादानं परमपूज्य आदरणीय आमचे असणारे गुरुवर्य श्री नामदेवजी बाबा ढवळे चारठाणकर, तसंच परमहंस परिव्राजकाचार्य यतींद्र कुलतिलक स्वामी श्री भारतानंद गिरजी होळ संस्थान आदरणीय श्री गुरु स्वामीजी आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी कुरेकर बाबा आदी संपूर्ण गुरुवर्य मंडळी या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं फोडिले भांडार धान्याचा हा माल या न्यायानं असणारं त्या संत महात्म्यांनी जे असणारं आपल्याला काही दिलंय तेच त्यांच्याच समोर आणि तुमच्या समोर असणारं त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केलेला. अहो पुंसा आपणचे पडविजे. ज्ञानोबारा म्हणतात पोपटाला आपणच शिकवायचं आणि कौतुकानं ते ऐकायचं. तसं असणार आज संस्थेची सेवा म्हणजे अशीच असणारी ही सेवा आहे. किंवा संस्थेत शिकलो त्यांनीच शिकवलं आणि त्यांनी शिकवलेलं त्यांच्याच पुढे असणारं त्या ठिकाणी अनुवाद हा चाललेला आहे. म्हणून झालेली सेवा संपूर्ण गुरुवर्य मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्या चरणी असणारे सेवा समर्पण. आपणही महेश स्वरूप श्रोते मंडळ आहात. संत श्रेष्ठ ज्ञानोबा आदी संत महात्मे आहेत. त्या महात्म्यांच्याही चरणी आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत परमात्मा पंढरीनाथाच्याही चरणी सेवा समर्पित करतो. असंच असणारं भगवान परमात्म्याला असणारं त्या ठिकाणी संतांनी आपली आठवण करून द्यावी ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आदरणीय महाराजांचेही आभार असणारे या ठिकाणी करतो. किंवा त्यांच्या योगामुळे असणारं सद्गुरु जोग महाराजांच्या समोर मामासाहेबांच्या समोर आपल्या असणाऱ्या संस्थेमध्ये आणि परमात्मा पंढरीनाथाच्या दरबारामध्ये हा सेवा करण्याचा योग आला. आदरणीय महाराजांचे असणारे या ठिकाणी मी या ठिकाणी उपकार मानतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. महाराज तौर आणि त्यांना साथ करतील उचिष्ट महाराज तौर.
तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निराविल्यावरी म्हणे तुम्ही निरविलावारी तुका म्हणे तुम्ही निरविलावारी मग मजहारी उपेक्षेला मग मजहारी उपेक्षेला आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा मग मजहारे उपेक्षेना मग मजहारे उपेक्षेना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा काकुलती किंवा माझी सांगा काकुलती किंवा माझी सांगा 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 किंवा माझी किंवा माझी सांगा किंवा माझी किंवा माझी सांगा किंवा माझी सांगा सांगा किंवा माझी सांगा काकुलती किंवा माझी सांगा काकुलती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती किंवा माझी सांगा सांगा किंवा माझी सांगा काकुलती काकुलती किंवा माझी सांगा किंवा माझी सांगा काकुलती किंवा माझी सांगा काकुलती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले ले कुरेवे देवा कुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही चारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा करा क्षमा अपराध महाराज
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 पुंडलिक हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु नारायण महाराज की जय. ऐका या